सादर करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळच्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपल्या गीताच्या माध्यमातून सर्व प्रमुखांचं तालुक्याचं त्याचबरोबर उपस्थित शिक्षक बांधव वगैरेचं आणि ग्रामस्थांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. सर्व स्वागत गीताच्या मुळे या ठिकाणी सुंदर अशा स्वागत गीताच्या माध्यमातून आपल्याचं सर्वांचं स्वागत करतो. ज्ञानेश्वर शिंदे गुरुजींचा या निमित्तानं आज सेवापूर्ती सन्मान हा सोहळा होतोय. या सेवापूर्ती सन्मानाच्या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष, या तालुक्याचे माजी सभापती,
अत्यंत चांगलं काम या निमित्तानं खरोखर सगळ्या शाळांचा त्या ठिकाणी ज्या ज्या शाळेत काम केलं त्या शाळेमध्ये सुद्धा किंवा शाळेच्या काही भूमिका या सेवाकृतीच्या निमित्तानं खरं म्हणजे सेवाकृतीला संख्या कमी असते पण आज तुमच्या सेवाकृतीला तुम्ही हे गावकरी सर्व दोन्ही पार्टीचे
सुद्धा मी त्या ठिकाणी मान्य करतो आणि आपल्याला खूप खूप मनापासून त्या ठिकाणी पुढच्या कालावधीसाठी पुढच्या क्षेत्रात काम करण्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी सन्माननीय कोळी गुरुजी, सन्माननीय सुरेश पवार गुरुजी, संजय केळकर गुरुजी आणि या केंद्रातील सर्व मुख्याध्यापक वर्ग, सर्व शिक्षक वर्ग, सत्कारमूर्तीचे पाहुणे, सर्व तालुक्यातील शिंदे गुरुजींवर प्रेम करणारे सर्व शिक्षक बंधू भगिनी, या गावातील शिक्षणप्रेमी नागरिक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बंधू भगिनींनो, या ठिकाणी ऐनवेळी थोडा बदल झालेल्या कार्यक्रमामध्ये आपण पावसाचं वातावरण असून सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी प्रशालेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं तसंच ग्रामपंचायत हिवरगाव आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपलं अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो. या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती आणि हिवरगाव ग्रामस्थ यांच्या वतीनं आयोजित सन्माननीय शिंदे गुरुजींचा सेवापूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मी या ठिकाणी करत आहे. प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा प्राकर्षाने सांगितली जाते, परंतु कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये ऐनवेळेला थोडा बदल झालेला आहे. सन्माननीय आमदार साहेब या ठिकाणी शिंदे गुरुजींचा सत्कार आणि शुभेच्छा देऊन या ठिकाणी पुढच्या कार्यक्रमासाठी गेलेले आहेत. इथून पुढचा कार्यक्रम आपल्या नियोजनाप्रमाणे होणार आहे. तर सन्माननीय शिंदे गुरुजी हे अतिशय हाडाचे शिक्षक, सरळ मार्गे आणि मुलांसाठी धडपड करणारे. त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक चढ-उतार आले. त्यांच्या नोकरीची सुरुवात पंढरपूर तालुक्यातून झाली आणि त्या ठिकाणी काम केल्यानंतर ते मुंबईमध्ये लुगडे वस्ती पाटकर केंद्रामध्ये हजर झाले. लुगडे वस्तीला प्रदीर्घ काळ त्यांनी सेवा केली. त्यांच्या सेवा काळामध्ये अनेक विषय, अनेक चांगल्या आठवणी आणि त्यांचे अनुभव आम्हाला ते सांगत असत. लुगडे वस्तीवरून ते परत डोंगरगाव या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी त्यांच्या कारकिर्दीमध्ये डोंगरगावची शाळा अत्युच्च शिखरावर होती. मला तर सांगायचं आहे, शिंदे सर ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या शाळेवर गेले त्या त्या ठिकाणची शाळा त्यांच्या कालावधीत अत्युच्च शिखरावर होती. डोंगरगाव शाळेचं रूप, परसबाग, गेट मधच्याकडची झाडं हे अजूनही अनेक लोकांच्या स्मरणामध्ये आहे. डोंगरगाव नंतर त्यांची सेवा जुनुनीला झाली आणि जुनुनीतून त्यांची पदोन्नती होऊन ते मोहोळ तालुक्यामध्ये दातपूर या ठिकाणी रुजू झाले. दातपूरच्या शाळेत केंद्रातील तालुक्यातील जवळजवळ सर्व नंबर त्यांच्या शाळेला होते. स्कॉलरशिप मध्ये सुद्धा त्या ठिकाणी मुलं आली आणि दातपूर नंतर या ठिकाणी हिवरगावमध्ये ते आले आणि हिवरगावचं सुद्धा अगदी
अत्युच्च शिखर या ठिकाणी त्यांनी गाठलेलं आहे त्यांच्या कालावधीमध्ये. शाळा स्थापनेपासून सर्व ग्रामस्थांची कळकळीची अशी धडपड होती की या गावातली मुलं सगळ्या बाबतीत आहेत आणि स्कॉलरशिपला नाहीत आणि तशी खंत त्यांनी वेळोवेळी दरवर्षी बोलून दाखवायची. शिंदे मुली आले आणि त्यांच्या पायगुणाने या ठिकाणी 2 मुलं शाळेच्या इतिहासात पहिल्यांदा स्कॉलरशिपला बसली. म्हणजे शिंदे मुली जिथं जातात तिथं त्यांचं शाळा ही अत्युच्च शिखरावर असते. खरं तर शिंदे मुलींचा स्वभाव हा अतिशय सरळ मार्गी, धाडशी आणि त्यांना खोटं तर अजिबात चालत नाही. त्यांनी मनात आणलं की एखादी गोष्ट करायची मग ते मागे पुढे पाहत नाहीत, मग काय ते आर्थिक असू नाही तर काही असो. या शाळेमध्ये हिवरगावमध्ये त्यांनी ठरवलं की तो परंपरा आहे खेळाची, खेळामध्ये नंबर येतात, यावर्षी अडचण आहे, पैसा कमी आहे, स्वतःच्या पदाच्या खिशाने 3000 रुपये घातले आणि त्यांनी स्पर्धेला करून गेली. म्हणजे असे बारीकसारी कुठल्याही बाबतीत पैसा असू द्या, पदाचं जाते का कुठलं जाते असा विचार न करता अगदी धाडसाने ते काम करायचे आणि काम करत आहे. इथं आल्यापासून वर्षभर स्कॉलरशिपच्या मुलांचे तास चालू होते, त्यांनी बघितली धडपड आणि या स्कॉलरशिपच्या आणि इतर मंत्रण, बुद्धिवंत, अभिरूप, प्रज्ञाशोध, NSSC या परीक्षेचा अभ्यास तास सकाळी 8 पासून त्यांच्या कालावधीमध्ये शाळेमध्ये सुरू आहे. या कामामध्ये कुठलीही अडकाठी येणार नाही, त्रास होणार नाही याची काळजी घेऊन बाकी सगळे उपक्रम राबवायचे. म्हणजे मुख्याध्यापकांनी या सगळ्या गोष्टीला खत पाणी घालून कसं ज्ञान वाढेल, शाळेचा दर्जा कसा वाढेल याच्या दृष्टीने त्यांनी विचार केला. क्रीडा स्पर्धेमध्ये अव्वल असणारी शाळा गुणवत्तेमध्ये अव्वल करण्यामध्ये त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांचा या मुलांवरती फार जीव असायचा. एखाद्या मुलांना बक्षीस मिळालं, पहिला नंबर काढला, दुसरा नंबर काढला, 2-3 मुलं आनंदी झाली आणि नटत घरला गेली, एवढ्यावर त्यांचं समाधान होणार होतं. तर शिंदे मुली कसले 15 ऑगस्ट आला आणि 15 ऑगस्टला त्यांनी मुलांनी भाषणे घेतली. 15, 20, 25, 30 मुलांची भाषणे झाली. सर्व भाषण मुलांचं कट करायचं नाही. जर जास्त लोक नाही कट करायचे त्यांनी अध्यक्ष महोदय एवढं म्हणून जाऊ दे. बरं, मग भाषणं तर तयार झाली, सगळी झाली, मुलांनी भाषणे केली आणि मग शिंदे मुली म्हणजे नाही आता प्रत्येक मुलाला भाषणाला नंबर काढायचे नाहीत, म्हणजे सगळ्या मुलांना बक्षीस द्यायची. सगळ्याला कशी बक्षीस नाही म्हणते, सगळीच हसली पाहिजे, सगळीच नटली पाहिजे. काय मुलांचे या भविष्य म्हणजे भविष्य बघा त्यांची कुवत बक्षिसात आहे. त्यांना हा समाज अजून माहिती नाही. या समाजात ती ज्या वेळेला जातील त्यावेळेला एखादा तरी विद्यार्थी म्हणेल बाबा त्या बक्षिसानं माझं जीवन बदललं आणि मग बक्षीस द्यायचे ठरलं. असं दिल्या मुलं बक्षीस जरा मध्यम लेवलचे घेऊन नाही म्हणजे चांगलं घ्यायचं. मग डबा घ्यायचा ठरला, डबा घेतला, एक ताळी निवडून आम्ही नाही 2 ताळी डबा घ्यायचा. म्हणजे कुठल्याही कामात हायगे आणि साधेपणा नाही, अगदी उत्कृष्ट काम करण्याची त्यांची पद्धत. आणि मोठे 2 ताळी डबे सगळ्या मुलांना त्यांनी 15 ऑगस्टला देऊन टाकले. दुसऱ्या वेळेला 26 जानेवारीला पुन्हा अजून मुलं भाषण करायला लागली. आता शिंदे सर बक्षीस देते म्हणजे संख्या वाढायला लागली, 40-50 कडे चालली, 100 पडायच्या आहे. तरी पण ते जन्मले नाही जायचंच म्हणते. म्हणजे एकदा मनात आलं की ते सोडणं ही शिंदे मुलीची आवश्यकता नाही. बघा त्यांचा स्वभाव या ठिकाणी पुस्तकाचा स्टॉल करायला दिसतोय. त्यांच्या मनात आलं नाही हा तुला वाया जातोय, त्याचा काही उपयोग होत नाही, फेटा डोक्याला बांधला की जमिनीवर पडला त्याचा वापर कोण करत नाही. हा फेटाच मला नको, हा हारच मला नको. ज्यांना माझा खऱ्या मनापासून सत्कार करायचा आहे त्यांनी यातलं एखादं पुस्तक उचला आपल्या आपल्या कृतीप्रमाणे आणि मला भेट द्या. 1 पुस्तक द्या, 2 पुस्तक द्या, ते मला भेट द्या. हे पुस्तक सुद्धा मी स्वतः घेणार नाही, शाळेला किंवा वाचनालयाला देणार आहे. म्हणजे विचाराची उंची त्यांच्या मोठी आहे आणि अशा विचारामुळं स्टॉल मिळत नव्हता. टाटे गुरुजींनी आणि बाकीच्यांनी त्यांनी 10 वेळा राकेश्वर गायकवाड गुरुजी यांच्या मागे लागून त्यांनी तो स्टॉल शेवटपर्यंत नाही म्हणत होते आणि शेवटी या स्टॉलवाल्यांनी आत्ताच मी त्यांची चर्चा करून आले. म्हणजे नाही गुरुजींची तळमळ जाईल असली म्हणजे अनेक जणांनी मला फोन केले की एका माध्यमातून सांगितलं आम्ही इथपर्यंत येत नाही एवढं नाम, पण बऱ्याच लोकांकडनं मला फोन आले आणि मला यावं लागलं. नुसता स्टॉल लावलाय, लोकांकडे बक्षीस पुस्तकं घ्यायची असं पण नाही, त्यांचं स्वतः 50 पुस्तकं खरेदी केली त्यांनी. आता इथं सत्कार ज्यांचे त्यांना पुस्तकं दिली. आता सगळा 100% प्रोटोकॉल मोठा आहे म्हणून थोडेफार आराम पण या ठिकाणी त्यांना मनापासून इच्छा आहे की ज्ञान
आणि विनाकारण वायफळ खर्च म्हणा किंवा इतर गोष्टी जो विनाकारण त्याला कारण नाही अशा गोष्टी करायच्या नाही असा त्यांचा मानदंड आहे. आणि मनात एखादी गोष्ट आलं की मग ते केल्याशिवाय ते राहत नाही. मुळात ते चुकीचं काय करतच नाही, पण एखादी चांगली गोष्ट म्हणत आली की ती कुठलाच विचार करत नाही. एक साधं उदाहरण तरी बोलता बोलता म्हणजे वस्ती शाळेवर अनेक अधिकारी आले वस्ती शाळेत शौचालय बांधण्याची मोहीम काढली. म्हणजे कोणी शौचालय बांधला मग यांनी पण पहिल्यांदा बघितलं आहे त्यांचं काम करते पण यांना वाटतं नाही हे चांगलं काम आहे, या कामामध्ये काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यांनी म्हणले त्या वस्तूवर गेले. वस्तूवरच्या लोकांना सांगितले ज्यानं पहिल्यांदा त्याला माझा फुल पोशाखाचा आहे. आणि काय एक दोघांनी तयार केली एक बांधलं संदर्भाने त्यांनी स्वतःच्या पदरच्या पैशाने त्या काळात पूर्ण पोशाख नुसतं साधा नाही अगदी चांगल्या क्वालिटीचा घेऊन दिला. सगळ्या वस्तीवर त्याचा कारभार झाला आणि जवळजवळ 1 वर्षात ती वस्ती पूर्ण सामाजिक कामानं तयार होती. म्हणजे शिकवणं ज्ञान देणं हे सोडून सुद्धा समाजाचं आपण काहीतरी देणं आहे अशा पद्धतीची चांगली भावना त्याच्या मनामध्ये आहे. आणि ती भावना अशी वाढत जावं. स्तुती पाठक आणि खोटं बोलणारा माणूस त्यांना चालत नाही, त्यावेळेला त्यांचा पारा खूप वाढतो. कारण ते योग्यच आहे, चांगली गोष्ट आहे. आणि खरं बोलणं, नीतीनं राहणं, न्यायानं राहणं आणि मुलांसाठी झटणं असं आयुष्यभर त्यांनी करून हा नोकरीचा त्यांचा हा 36 वर्षाचा कालावधी पूर्ण केलेला आहे. हा एवढा कालावधी पूर्ण करत असताना बघा 1000 तारखांमध्ये एखादा तरी गुणवत्ता असावा लागतो. प्रत्येक फुलाचा गंध हा निशिगंधाप्रमाणे असावा लागतो. जीवनाचा प्रवास किती संकटाने भरलेला असो, किती अडचणीने भरलेला असो, या अडचणीच्या प्रवासामध्ये त्यांना साथ देणारी त्यांची सहचारिणी ते जी आमच्या वहिनी त्यांच्या बरोबर होत्या एवढ्या सगळ्या कालावधीमध्ये त्यांना साथ दिली म्हणून हे नोकरीचा एवढा मोठा टप्पा पार करू शकलो. त्यामुळे मी त्यांच्या सहचारिणींना आमच्या वडिलांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि त्यांनी शिंदे सरांची अशी साथ दिलेली आहे. इथून पुढच्या कालावधीमध्ये दोघांना दीर्घायुष्य लाभो, चांगलं आरोग्य लाभो आणि त्यांची जी सामाजिक वृत्ती आहे ते घरादाराचे आहेत तसे समाजाचे आहेत. त्यांनी आणखी समाजासाठी थोडंफार त्यांच्या पद्धतीने काम करावं अशा पद्धतीची सदिच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी त्यांच्या पुढील आयुष्याशी दीर्घायुष्य चिंतून या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये एक म्हणजे एक हे झालेलं आहे की या ठिकाणी जो सत्काराचा कार्यक्रम आहे हा आमदार साहेबांचा, शाळेचा आणि त्यांच्या पाहुण्यांचा एक सत्कार, असे 3 सत्कार या ठिकाणी होतील. बाकीचे मान्यवरांची भाषणं होती आणि त्यानंतर मग बाकीचे सत्कार या ठिकाणी होतील. अशा पद्धतीचे कार्यक्रमाची रूपरेषा या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यामुळं मध्ये जर सत्कार आले तर त्यामध्ये थोडा गोंधळ होतो. आपल्याला अगदी शिस्तीत चाललेला कार्यक्रम असाच चांगला चालावा या दृष्टीने एखादी सूचना होती. तर ज्या परत एकदा मी आपल्या सर्वांना विनंती करतो ज्या कोणाला सिद्धी गुरुजींचा सत्कार करायचा आहे तर त्यांनी या ठिकाणी 1-2 पुस्तकं आपल्या गोष्टीप्रमाणे घ्यावीत आणि पुस्तकाने नुसतं सत्कार केला तरी त्यांना बहु होण्यासारखं होणार आहे. तर या ठिकाणी माझं प्रस्ताव संपवतो. धन्यवाद. धन्यवाद गुरुजी. आवासी भूमीतील चंद्रावर शोधण्यापेक्षा संवेदनशील मानवतेचा धर्म अंगीकारला की समाजाची बांधिलकी उभं दिसते. अतिशय वेगळं असलेलं व्यक्तिगत शिक्षण क्षेत्राला लावणं हे खऱ्या अर्थानं प्राथमिक शिक्षण विभागाचं सुंदर असं साधं कामसेकर ऐकलं असं म्हटलं तरी वापर करताना यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विचारांच्यावरती उपस्थित झालेल्या नवनारा पंचायत समितीच्या आदर्श शिक्षणाधिकारी सन्मान्य डॉक्टर सौभाग्यवती जसमीताई शेख यांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने
4 महिने 12 दिवस ईश्वरी तेजाचा अंश येऊन ज्ञानदानाचे कार्य करणारे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक हे नियमानुसार 31 जुलै 2025 रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत आणि या आजच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिलेले आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि त्यांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सेवानिवृत्तीचा सत्कार संपन्न झाला ते मंगळवेढा पंढरपूर विधानसभेचे भाजी जिल्ह्याचे मंगळवेढा तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय समाधान दादा आणि या आजच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या मंगळवेढा तालुक्याचे नेतृत्व आपले सर्वांचे मित्र आदरणीय प्रदीपजी खांडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी आदरणीय शेख मॅडम या ठिकाणी उपस्थित आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख केंद्रवाडीचे सुपुत्र आदरणीय एवढे कांबळे साहेब जिल्हा शिक्षक समितीचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय पवारजी महाराष्ट्र राज्य नगरपालिका महानगरपालिका चे सरचिटणीस आदरणीय संजय केळकरजी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय नागणे साहेब तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष काटेपूजी या शाळेचे माजी मुख्याध्यापक कोळेपूजी या गावचे सुपुत्र आमचे मित्र मासा साहेब आमच्या गावचे माजी सरपंच आदरणीय दादासाहेब जाधव या ठिकाणी विविध संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत ते सर्व त्याचबरोबर या गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य विकास सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व सदस्य तंटामुक्त समितीचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी सदस्य सर्व ग्रामस्थ विद्यार्थी मित्र त्याचबरोबर या ठिकाणी आजचे जे सत्कार मूर्ती आहेत आदरणीय शिंदेजी यांचे जे ज्येष्ठ नातेवाईक अपतेष्ट जे या ठिकाणी उपस्थित आहेत ते सर्व मित्र परिवार आज या ठिकाणी हा एक अतिशय सुंदर आणि देखणा हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय तर हा निरोपाचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी हा येणार असतो ते कुणालाही टाळता येत नाही ते 31 जुलै रोजी नियमानुसार ते सेवानिवृत्त होत आहे तर या हा जो आनंदाचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय आजचा हा कार्यक्रम एक अश्रूंचा मेळा न बनता आनंदाचा सोहळा बनावा असे मला वाटते त्यांनी त्यांच्या 36 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक विद्यार्थी घडवले तर त्यांचा हा मी तर असं म्हणेन की शिक्षक किंवा कुणी व्यक्ती हा कधी निवृत्त होत नसतो तर त्यांच्या सेवाकृतीचा हा एक सन्मान सोहळा या ठिकाणी कृतज्ञतेचा सोहळा हा असतो ज्ञानेश्वर दिगंबर शिंदेजी
यांचा जन्म 31 जुलै 1967 रोजी कचरेवाडी या ठिकाणी झाला. त्यांचं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कचरेवाडी या ठिकाणी इयत्ता 1 पासून 7वी पर्यंत झाले आणि त्यांचं पुढील माध्यमिक शिक्षण जे आहे ते माध्यमिक शिक्षण इंग्लिश स्कूल मंगळवेढा या ठिकाणी त्यांचे झालेले आहे आणि इयत्ता 10वी नंतर त्यांचं BA झालेलं आहे. त्यांचं BA SPCS प्रशाला सोलापूर या ठिकाणी 1986 झाले आणि खरं पाहिलं तर 1985 पासून 1995 पर्यंत बरेचसे विद्यार्थी म्हणजे शिकणारे जे होते त्या काळामध्ये ते आपली घरची परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती हे बघून की जेणेकरून लवकरात लवकर ते आपले आपण कुठेतरी एक चांगल्या प्रकारे नोकरी मिळू शकतो या उद्देशानं हे DA करायचे आणि DA केल्यानंतर लवकरच ते त्यांना सर्व्हिस मिळायची आणि तरी सुद्धा BA झाल्यानंतर आमच्या शिवाय मुलींचा 2 वर्षाचा कालखंड म्हणजे त्यांना असाच गेला आणि 1989 साली त्यांना शिक्षक म्हणून पहिल्यांदा त्याला ऑर्डर आली आणि त्यावेळेचा हा सिंधू निरीक्षण आठवा आणि आजचा हा क्षण आठवा. त्यावेळेस सुद्धा तुम्हाला खूप आनंद झाला आणि आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या समाजासमोर आज तुमचा सेवापूर्तीचा या ठिकाणी सन्मान होतोय. आदरणीय आमदार साहेबांच्या हस्ते आपला सन्मान होणं आणि सभापतींच्या उपस्थितीत आपला सन्मान होणं हे खरं तर त्यासाठी आपलं भाग्य लागतं. आपण आपल्या सेवा काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं निष्ठेनं आणि प्रामाणिकपणानं आपण काम केले आहे. त्यांची पहिली नोकरी पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव या ठिकाणी ते सुरू झाली. ज्यावेळेस ते भंडीशेगाव या ठिकाणी सेवेमध्ये रुजले त्यावेळेस त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये फक्त 4 शिक्षक कार्यरत होते. त्यांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी असलेले पालक त्या ठिकाणी असलेले समाज त्या सगळ्यांशी त्यांनी संपर्क वाढवला आणि त्यांनी त्या शाळेचा पट वाढवला आणि मॅडम त्यावेळेस पट वाढवून त्या शाळेमध्ये 4 शिक्षकाचे 8 शिक्षक केले. म्हणजे एवढी मोठी शाळा करण्याचं भाग्य हे आमच्या शिंदे गुरुजींना लाभलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलं आणि त्यानंतर डिसेंबर 1995 रोजी त्यांची पंढरपूरवरून गोंधळा तालुक्यातील मुगडे वस्ती या ठिकाणी त्यांची बदली झाली आणि त्या ठिकाणी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सामाजिक कार्य केलं. नंतर त्यांनी 2011 जून महिन्यामध्ये ते डोंगरगाव या केंद्र शाळेमध्ये ते हजर झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी 6 वर्ष 11 महिने एवढी त्यांनी सेवा केली. या काळामध्ये त्या शाळेमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय त्या ठिकाणी नव्हती. त्यामुळे त्यांनी सर्व शिक्षकांना एकत्र करून पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी त्यांनी एक बोर घेतला. या ठिकाणी सर्व शिक्षकांचं त्यावेळेच्या त्याला सहकार्य लागलं आणि त्या बोरच्या पाण्यावर त्यांनी अतिशय सुंदर असे पुरस्कार सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी लावलेले आहे. त्या शाळेमध्ये त्यांनी गुणवत्ता वाढ केली आणि त्याचबरोबर त्या काळामध्ये त्या शाळेतील डोंगरगाव शाळेतील विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आले आणि त्याच काळामध्ये त्या शाळेला वेगवेगळे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यानंतर त्यांची तिथून भरती प्रशासकीय पदवी जोडून या ठिकाणी झाली. जोडून या ठिकाणी त्यांनी 5 वर्षे त्यांनी सेवा बजावली. हा यामध्ये कोविडचा काळ होता. या कोविडच्या काळामध्ये त्यांनी त्या ठिकाणी त्या शाळेची रंगरंगोटी केली, शौचालय दुरुस्ती केली आणि त्याचबरोबर त्यांनी त्या ठिकाणी सामाजिक कार्य केलं आणि त्यानंतर त्यांची पदोन्नती 2023 साली जून महिन्यामध्ये मुख्याध्यापक म्हणून पदोन्नत झाले आणि पदोन्नत मुख्याध्यापक म्हणून मोहोळ तालुक्यातील नागपूर या ठिकाणी ते गेले.
खरं शिंदे गुरुजी तुमचा पाय खूप चांगला की ज्या दाखवत शाळेमध्ये शिष्यवृत्तीचे विद्यार्थी आलेले होते आणि शिंदे गुरुजी गेले त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणच्या शिक्षकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आणि नागपूरच्या शाळेचे त्यावेळीचे 2 विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आले आणि आपल्या पायमागच हे विद्यार्थी त्या ठिकाणी आले आणि त्यानंतर मागील वर्षी त्यांची नागपूर हिवरगाव या शाळेमध्ये त्यांची बदली झाली. हिवरगाव शाळेमध्ये आल्यानंतर या हिवरगाव शाळेचे अनेक विद्यार्थी क्रीडा स्पर्धेमध्ये चमकले. या ठिकाणचे संघ जिल्हा स्तरावर गेले, त्यांना पुरस्कार मिळाला, त्यांना बक्षीस मिळालं. त्याचबरोबर या ठिकाणी सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिक्षकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून या शाळेचे गुणवत्ता यादीमध्ये 2 विद्यार्थी आलेले आहेत आणि याचं श्रेय शिंदे गुरुजी आणि त्यांचे काम करण्याची टीम या सर्वांना त्यांचं जातं आणि या सेवेच्या काळामध्ये त्यांनी तन मन धन लावून त्यांनी केवळ नोकरीच ही आपली जबाबदारी नसून एक सेवा म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे आणि पुढील काळामध्ये आपण अशाच प्रकारे त्यांनी सर्व विद्यार्थी आम्हा शिक्षकांना मार्गदर्शन करावं आणि समाजाला मार्गदर्शन करावं. त्याचबरोबर इतर आपण सामाजिक कार्य करावं. जो आपल्याला सेवेच्या काळामध्ये जो आपल्या कुटुंबासाठी वेळ देता आलेला नाही त्यासाठी आपण कुटुंबासाठी वेळ द्यावा आणि आपलं भव्य आयुष्य सुखाचं समाधानाचं जावं अशी मी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि या शाळेच्या वतीनं या केंद्रातील तमाम शिक्षक सर्व शिक्षकांच्या वतीनं आपल्याला आपल्या कुटुंबियांना मी मनपूर्ण शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय. धन्यवाद गुरुजी. ज्या शाळेमध्ये सेवा घेण्याची संधी मिळेल त्या शाळेचा गुणात्मक आणि दर्जात्मक प्रगतीचा पाया बनणारा माणूस खऱ्या अर्थानं शिक्षण क्षेत्रातील सेवा होत आहे. जर आपल्याला आपण सर्वच मंडळींना निरोप देण्यासाठी तो या कार्यक्षेत्रातून कार्यमुक्त करण्यासाठी उपस्थित आहात. यानंतर ज्या शाळेमध्ये सेवापूर्तीचा क्षण अनुभवला आणि प्रात्यक्षिक अनुभवामध्ये त्या क्षणाला गवसणी घातली अशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंडळाच्या सुराव या संघाच्या वतीनं समस्त शिक्षक व शिक्षक बंधूंच्या वतीने शिंदे गुरुजी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मानित केलं जात आहे. आदरणीय सौभाग्यवती महोदया शिंदे गुरुजी व आदरणीय शिंदे गुरुजींचा सन्मान व्हिडिओ मॅडमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य सभापती महोदय प्रदीपजी खंडेकर साहेब या मान्यवरांच्या शुभास या ठिकाणी होतो आहे. महाराष्ट्राच्या कर्तृत्वापासूनचा असा भेटा मायेची शान संपूर्ण पोषण व पुष्पहाराच्या उपायाने आदरणीय शिंदे गुरुजीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सन्मानित होत आहे. जोरदार ताली वाजवून आदरणीय शिंदे गुरुजींच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांच्या वतीनं शुभेच्छा समितीने शिंदे गुरुजी पुढील कार्यक्रमामध्ये शिक्षण क्षेत्रासाठी विविध समज सामाजिक व्यवस्थेच्या प्रगतीसाठी अवलंबून ठेवत असतील. माध्यमांसाठी भारतातून हा सेवापूर्तीचा अनुभव रक्षण याने आम्हाला सर्वांचा साजरे केला जात आहे. विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून शिंदे गुरुजींच्या कार्यक्रमाच्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी करूया. समस्त ग्रामस्थांच्या हा सन्मान या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही विद्यार्थी म्हणून या ठिकाणी संपन्न होती. विद्यार्थ्यांना मांडायचं सुरुवातीला इयत्ता 8वी म्हणून तुम्हाला प्रणिता सीताराम खांडेकर इयत्ता 8वी. चला प्रणिता सीताराम खांडेकर इयत्ता 8वी गुरुजींबद्दल आपलं मनोगत या ठिकाणी मांडले. चला पुन्हा थोडी आदरणीय मुख्याध्यापक गुरुजन वर्ग पालक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आजचा दिवस खरंच खूप खास आहे. आपल्या लाडक्या शिंदे सरांना निरोप देण्याचा हा क्षण आपल्या सगळ्यांसाठी थोडा भावुक आहे. सर, तुम्ही केवळ आमचे शिक्षक नव्हता तर एक स्पष्ट व्यक्ती मार्गदर्शक, एक खेळकर मित्र आणि एक मदतीचा हात होता. सरांबद्दल बोलायचं झालं तर मला एक संस्कृत सुभाषित आठवतं. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. याचा अर्थ गुरु हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांसारखे आहेत, साक्षात परब्रह्मच आहेत. अशा गुरूंना माझा नमस्कार असो. शिंदे सरांनी आम्हाला नेहमीच योग्य मार्ग दाखवला. त्यांची स्पष्ट व्यक्तपणाची सवय कधी कधी आम्हाला कठोर वाटली असेल तर त्या
मागे आमचं भलं व्हावं हीच त्यांची प्रामाणिक इच्छा होती. सरांचा ठेवकर स्वभाव तर आम्ही कधीच विसरू शकणार नाही. वर्गात शिकवतानाही ते मधूनच विनोद करायचे आणि आमचे मन रंजक बनवायचे. त्यांच्यामुळे अवघड विषयी आम्हाला सोपे वाटायचे. सरांच्या दानशूरपणाचे आणि इतरांना मदत करण्याच्या स्वभावाचे अनेक किस्से आमच्या शाळेत प्रसिद्ध आहेत. कोणाला वर्गात हवे असतील, कोणाला गणवेश घ्यायचा असेल किंवा कोणाला फी भरायला मदत हवी असेल तेव्हा सर नेहमी पुढे असायचे. त्यांनी कोणतीही परीक्षा न ठेवता सतत इतरांना मदत केली आहे. सर, तुमच्या शिकवणीतून आम्ही नुसतं पुस्तकी ज्ञान नाही तर आयुष्यात कसं जगावं हे शिकलो. या प्रसंगी मला एक चारोळी आठवते. ज्ञानाचा दिवा तुम्ही लावला, अज्ञानाचा अंधार दूर केला. ज्ञानाचा दिवा तुम्ही लावला, अज्ञानाचा अंधार दूर केला. तुमच्या शिकवणीतून आयुष्याचा नवा अर्थ बसला. सर, तुमच्या निरोपानंतरचं आयुष्य सुखा समाधानाने जावं हीच आमची सदिच्छा. एवढं मी माझे 2 शब्द संपवले. जय हिंद. यावरती इयत्ता 6वी पूर्ण आरती संतराम गणगर इयत्ता 6वीचा सर्वप्रथम सर्वांना माझा मनापासून नमस्कार. आज मी शिंदे सरांबद्दल तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी अशी माझी प्रतिज्ञा. आज आपण सर्वजण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्गाच्या वतीने आपले लाडके शिंदे सर यांना निरोप देण्यासाठी जमलो आहोत. सरांना निरोप देण्याला जितकं दुःखाचं तितकं त्याच्या समोरच्या आठवणींना उजाळा देणं आनंददायी आहे. शिंदे सर म्हणजे स्पष्ट वक्तेपणाचं मूर्तिमंत उदाहरण. त्यांनी आम्हाला नेहमी काय खरं काय ते सांगितलं. भले ते कठोर असो पण त्यामुळेच आम्ही चुकांमधून अनेक योग्य मार्ग शिकलो. मला आठवतं सर किती खेळ करत होते. शाळेच्या मैदानावरती आम्ही खेळताना आमच्यासोबत खेळायचे किंवा वर्गात एखादा किस्सा सांगताना ते एकदमच लहान मुलांसारखे वागायचे. म्हणून मला एक वाक्य आठवतं. विद्या विनयाने देते, विनय आणि योग्यता येते. विद्या विनयाने देते, विनय आणि योग्यता येते. योग्यतेने धर्म मिळते, धनाने धर्म आणि धर्माने सुख मिळते. धनाने धर्म आणि धर्माने सुख मिळते. शिंदे सरांनी आम्हाला केवळ शिक्षणच नाही तर नम्रता आणि प्रामाणिकपणा हे शिकवले. शिंदे सरांनी आम्हाला केवळ शिक्षणच नाही तर प्रामाणिकपणा आणि नम्रता हे शिकवले. त्यांनी आपल्याला तर माहीतच आहे की शिंदे सर किती दानशूर आहेत. त्यांनी अनेक गरजू विद्यार्थ्यांना मदत केली. त्यांनी कधी प्रसिद्धीची अपेक्षा ठेवली नाही पण त्यांचं मन खूप मोठं आहे. त्यांनी अनेक मुला-मुलींना शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना मदत केली. त्यासाठी मला एक चारोळी आठवते. शिक्षक म्हणजे ज्ञानाचा सागर आणि शिक्षक म्हणजे ज्ञानाचा सागर. शिकवताना त्यांच्या मनात नेहमी चांगले विचार. शिंदे सर तुमच्यामुळेच कळाले आयुष्याचे खरे आधार. सर आज तुम्ही शाळेतून निवृत्त होत आहात पण आमच्या मनातून कधी निवृत्त होणार नाही. संस्कार आणि तुमच्या मदतीचा हात आम्ही कधी विसरणार नाही. त्याच्याबद्दल आम्ही कायम तुमचे ऋणी आहोत. तुमचं पुढील आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि निरोगी असो आमच्या मनापासून शुभेच्छा तुम्हाला. एवढं म्हणून माझे 2 शब्द खूप समजत होते. धन्यवाद. मंडळी आतापर्यंत आपण मान्यवरांची मनोगत ऐकली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं सुद्धा मनोगत ऐकलं. मोठं व्हिडिओ मॅडम या सर्व मनोगतामध्ये एक गोष्ट मला कॉमन वाटते, एक गोष्ट त्याच्यात वाटते. शिंदे सर तुम्ही खूप दानशूर आहात. खरं तर प्रत्येक गोष्टीच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपणारी माणसं विद्यार्थ्यांच्या हृदयामध्ये कधी आदिवासी करतील याचं नेमकं आम्ही सांगू शकत नाही. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली ताई चाकणकर यांचा प्रभावी कार्यक्रम आयोजित करत असताना आपल्या तालुक्याला बांधलेला व्हिडिओ मॅडम या ठिकाणी बघितलं. ते व्हिडिओ मॅडम त्या वसुंधरा कार्यक्रमामध्ये आपण स्वतः स्वच्छतेचं जॅकेट घालून सर्वसामान्य शिक्षकांच्या बांधवांसमोर त्या ठिकाणी त्या नदीपात्रामध्ये राबत होतात. खऱ्या अर्थानं आपला आदर्श, खऱ्या अर्थानं प्रशासकीय व्यक्तीचा आदर्श या तालुक्यात आतापर्यंत एवढ्या उंची घेऊन गेला याचीच परंपरा आपण सुद्धा या ठिकाणाच्या निमित्ताने जपत असतो. आनंद या ठिकाणी व्यक्त करून या ठिकाणी पाहुण्यांच्या वतीने सत्कार संपन्न
माजी सरपंच सन्मान्य श्री दादासाहेब जाधव यांना विनंती आहे की प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण पाहुण्यांच्या वतीनं शिंदे गुरुजींना या ठिकाणी सन्मानित करावं. सन्मान्य सभापती महोदय प्रभूजी तुपेकर साहेबांना व्हिडिओ मॅडम आपला विनंती आहे की आपल्या उपस्थितीमध्ये पाहुण्यांचा हा सन्मान या ठिकाणी शिंदे गुरुजींच्या अंगावर येतो आहे. माईची शाप महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा सुंदर असा भेटा पुष्पहार करतो. सुंदर असा हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. अशा कार्यक्रमाची उत्सवमूर्ती संस्थानमूर्ती उत्सवमूर्ती आदरणीय ज्ञानेश्वर माऊली विदर्भ हा सन्मान सेवामूर्ती संस्कार समारंभ सोहळ्याच्या अध्यक्षतेने संपन्न होत आहे. पाहुण्यांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हा सन्मान माजी सरपंच सन्मानित श्री दादासाहेब जाधव व सन्मान्य सभापती सभा जाधवताई यांच्या शुभास्ते संपूर्ण पोशाख व विचार सत्कार समितीच्या वतीने हा सन्मान संपन्न होत आहे. विभागीय मंडळासाठी जोरदार आवाजातून आपण शिंदे गुरुजींच्या पुरस्कारांना सर्वांच्या खूप खूप अभिनंदन करतो. काही मान्यवर मंडळींची मनोगत या ठिकाणी व्यक्त होती. मनोगत व्यक्त करणाऱ्या मान्यवरांना विनंती आहे की 2 मिनिटांमध्ये आपण आपलं मनोगत या ठिकाणी मांडायचं आहे. सर्वप्रथम नगरीचे ज्येष्ठ नेते बगाडा तालुका कृषी उद्योग संघाचे कर्तव्यदक्ष व्यवस्थापक सन्माननीय हनुमंतरावजी मासाळशी आपणास विनंती आहे की आपण शिंदे गुरुजींना आपण आपल्या मनोगताच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ विनंती आहे आणि 2 मिनिटांमध्ये धार्मिक शब्दांमध्ये आपण आपलं मनोगत या ठिकाणी मांडावं. आदरणीय मासाळचे कामशिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले युवरावगिरी आज शिंदे गुरुजींचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना या कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगळवार पंचायत समितीचे माजी सभापती तथा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य यावरचे सुपुत्र प्रदीपजी खांडेकर मंगळवारून या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे तालुक्याचे विजय साहेब सर मॅडम शिंदे गुरुजी चेडीकर गुरुजी पवार गुरुजी व्यासपीठावरील सर्व मान्यवर या ठिकाणी सेवा शिंदे गुरुजीच्या सेवापूर्ती कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या गावातील ग्रामस्थ महिला शिक्षक शिक्षिका पहिलीपासून 8वीपर्यंत शिकत असलेले सर्व विद्यार्थी शिंदे गुरुजी या गावामध्ये 1.5 वर्षापूर्वी मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. गुरुजींचा स्वभाव अतिशय चांगल्या पद्धतीचा. प्रत्येक शाळेमध्ये बघतोय मी की मुख्याध्यापकाने चार्ज घेतला की त्याला मीटिंग अनेक काम असतात. पण या शाळेत गुरुजी आल्यानंतर गुरुजींनी मुख्याध्यापक म्हणून चार्ज स्वीकारल्यानंतर मला एक वर्ग असावा कारण मुलाला त्या वर्गातील घडवायचं आहे हे गुरुजीचं स्वप्न होतं. आणि गुरुजी शिकवत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी मनोगत सांगितलं की गुरुजीचा स्वभाव असा आहे की चांगल्या पद्धतीने मुलांना घडवायचं. शिवगावची शाळा निर्माण झाल्यापासून आपल्या शाळेतला विद्यार्थी कधी स्कॉलरशिपला बोलत त्या आधी मध्ये आला नव्हता. पण गुरुजी मला मुलांनी सांगितल्यामुळे तुमचा पायरूप म्हणा या शाळेतील 2 विद्यार्थी जिल्हा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने 6 विद्यार्थी तुमचा लेवल समारंभ घ्यायचा होता म्हणून काय काय माहित नाही. पण या वर्षी 2 विद्यार्थी जिल्ह्याच्या यादीत आले. गेल्या 2 वर्षापूर्वी कबड्डी स्पर्धेत आपल्या मुलांनी तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला. खो-खोच्या बाबतीत देखील तसंच तालुक्यात नवं, गटात नवं, केंद्रात नवं, जिल्ह्यात देखील पहिला नंबर मिळवला. आमची शाळा पवार गुरुजी मूर्तीमान कीर्तिमान ही मुलं बघितल्यानंतर तुम्हाला वाटतं असेल की कशी उंचा गाठत असतील. पण हे मुलांकडे बघितल्यानंतर आदर्श घ्यावा. ही मुलं चांगल्या दरवर्षी या शाळेत गॅदरिंगचा कार्यक्रम आयोजित करते. तर गॅदरिंगच्या कार्यक्रमाला कोल्हापूरला ऑर्केस्ट्रा लाभलेला असा मुलं कार्यक्रम करत असतात. ह्या मुलांच्या अंगी गुण नम्रता भरपूर असल्यामुळं सभापतीला खेळायची आवड असल्यामुळं या मुलाला प्रोत्साहन देण्याचं काम सभापती करतात. तू खेळ
तुला कसल्याही पद्धतीची कमतरता होऊ दे, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या मुलांना प्रोत्साहन मिळतं, जिल्ह्यात क्रमांक आणायला देत नाही. शाळेच्या बाबतीत झालं, खेळाच्या बाबतीत झालं, गावाच्या बाबतीत तसंच आमचं चेडे. एक तर गावात तालुक्या मानगडीत पडायला नाही. जर तालुक्यात जर उभा राहिलो तर निवडून सभापती आमदारच्या पोटात म्हणायचं कोट्यावधी विकास या गावात सोन्यासारखं मंदिर उभा करायचं. गावाचं देखील मुलाच्या बाबतीसारखंच वैशिष्ट्य आहे. बऱ्याच लोकांना वाटत असतंय की जिल्हा परिषदेची शाळा 1ली ते 7वी पर्यंतची अवघड, कुणाला वाटत असते 7वी ते 10वीचं हायस्कूलचं शिक्षण अवघड, कुणाला वाटत असते 10वी ते 11वी ते ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण अवघड. पण माझं तर मत आहे प्राथमिक शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक घेणं सगळ्यात अवघड. मराठी शिक्षण, मराठी भाषा वर म्हणे तिकडे वळते, पळ म्हणे तिकडे पडते. जो माणूस पोराला 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला काही येत नसतंय, लहानाचं मोठं केलेलं असतंय, त्या मुलाला शाळेत सोडलं असतंय, त्या मुलाला कुंभारानं गाडगं बनवावं, तसं त्या मुलाला घडवण्याचं काम कोण करत असेल तर प्राथमिक शिक्षक करत असतो. म्हणून मला सगळ्यात जास्त प्राथमिक शिक्षणाचा मोठे गावाला त्या शिक्षण असणारा हवं नाही. कारण शिक्षण मराठीचं असं आहे, हे पुण्यामध्ये सुशिक्षित कुटुंब दुसऱ्या मजल्यावर होतं आणि ती 39 मुलाचं लग्न थटात करायचं ठरलं. पण माझ्या गावाला सुद्धा खाली जागा लग्न कसं करावं म्हणून ते मंगल लग्न करायचं ठरवलं. लग्न थटामटात 12:30 वाजता संपन्न झालं. होणारी मंडळी तोंड भरून 2 वाजता निघून गेली. त्या सुरवाईला घेऊन आपलं कुटुंब घरी आलं. दुसऱ्या मजल्यावर गेलं. लग्न झाल्यानंतर घरात अस्ताव्यस्त काही पडलेलं असतं. सासूबाईने त्या घराची स्वच्छता केली. त्या मुलीला तिच्या आईने सांगितलं असतंय तू जर तिची सून असेल तर सासू आईप्रमाणे किंमत दे, म्हणून तुझं तिचा शब्द बरोबर सुनाला सांगितलेलं असतंय. म्हणून त्या घरातला पसारा सासूबाईने झाडला. त्या झाडामध्ये कचरा घेतला आणि सूनबाईला सांगितलं आपण दुसऱ्या बंधावर जातोय. पाठीमाग घराच्या खिडकी आहे आणि खिडकीतनं कचरा टाक, रस्ता आहे, कचरा टाकताना माणसं बघून कचरा टाक. ही सासूबाईने सांगितलं. सूनबाई कचरा टाकायला गेली. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली. ती खिडकी पिशीच सूनबाईवर उभा राहिली. सासूबाईवर झालं तरी काय, मी कचरा टाकायला सांगितले 5, 10, 15 मिनिटं झाले तर तिथं उभा राहिले. म्हणून सासूबाई तिथे निघून गेली. सासूबाई विचारलं सूनबाई मी तुम्हाला फक्त कचरा टाकायला सांगितलं, तुम्ही इतक्या वेळ उभं कसं राहिला. सासूबाई तुमचा आदेश, तुम्ही सांगितलंय कचरा टाक. रस्त्याने येता जाताना माणसं बघून कचरा टाक. पण माणसं चालली नाही तुम्ही कचरा टाकू कसा. त्यामुळे प्राथमिक शिक्षण मराठी भाषा वर मिनिटाकडे वळते, 4 मिनिटाकडे पडते. त्यामुळे मराठी भाषेत शिकणारा मुलगा भविष्यात आईसारखीकडे झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्राथमिक शिक्षण मराठी सांगितल्याप्रमाणे मला अभिमान आहे. शिंदे गुरुजार तुम्ही 18व्या वर्षी सेवानिवृत्त होताय. शिक्षणाच्या सेवेतून आज मुक्त झाला. तर मी तुम्हाला की आमचं काशीचं देवाचं प्रसिद्ध आहे. मी तुम्हाला देवाला प्रार्थना करतोय 18व्या वर्षी तुम्ही सेवेतून मुक्त जरी झाला असला तर तुम्ही यापुढं त्याच्यावेळी काय मोकळ्या तालुक्यातील चांगल्या पद्धतीची समाजसेवा घ्यावी, लोकांना तुमचा काय तर हातभार लावावा अशी मी कामशेचं प्रार्थना करतो. तुमच्या शरीरात हे वय 18 आहे. तुमच्या शरीरात कोणत्याही आजारानं भविष्यात शिरकाव न करता तुम्ही विराट कोहलीसारखं 3 लाख शतक ठोकावाच्या अपेक्षा जीवनात व्यक्त करून माझं नामदेव वाशिनेकडे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चेअरमन. राजकीय व्यासपीठ झाली नक्की, परंतु सभापती महोदयाने आपली राजकीय मतं घेत असली तरी दोघांची राजकीय फोटो वेगवेगळे आहेत. परंतु गावाच्या विकासासाठी आपण एकमेकांना झटताय. मी लाख मुलाची समाधानाची प्रत्येक ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय. याचा नजरला पाहायचा असेल तर नवीन भाऊ गावात
उत्कृष्ट महिला क्रिकेट पतसंस्थेचे सर्वे अतिशय सन्मान साध्य झाले. यानंतर ते ज्योतिबा सन्मान सोहळ्यानंतर मुंबई तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय अंकित पाटील यांची विनंती आहे की अगदी थोडक्यात आपण आपल्या मनावर त्या ठिकाणी मांडावं. आदरणीय पाटील यांची आजच्या या सेवाकृती सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचबरोबर सन्माननीय व्यासपीठ, कार्यक्रमाला वेळ बराच झालेला आहे. थोडक्यात शिंदे गुरुजींना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. शिंदे गुरुजी आणि माझा परिचय डोंगरगाव शाळेमध्ये आम्ही 5 वर्ष त्या ठिकाणी म्हणून काम केलं. अगदी म्हणून मिसळून त्या ठिकाणी सर्वांशी बोलणं, सगळ्यांच्या अडचणीला त्या ठिकाणी सहकार्य करणं, त्याचबरोबर जे दुखत असेल तर त्या ठिकाणी चुकतंय असं स्पष्टपणे प्रकटपणे सांगण्याचा त्याचा स्वभाव. त्यामुळे आमचंही त्याच पद्धतीचा स्वभाव असल्यामुळे शिंदे गुरुजी आणि आमची त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची मैत्री झाली आणि या केंद्रामध्ये बरेच दिवस त्या ठिकाणी काम केलं आणि एकमेकांच्या अडचणीला त्या ठिकाणी सहकार्य करणं, त्याचबरोबर सर्वांना सोबत घेऊन काम करणं असा शिंदे गुरुजींचा स्वभाव. त्याचबरोबर त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या स्वभावावरती आमच्या वहिनी शिंदे वहिनी त्यांचंही त्यांना वेळ त्या ठिकाणी थोडासा शुगरचा तास असल्यामुळं वेळेत डबा देणं, त्याचबरोबर आमच्या मामी त्या ठिकाणी त्यांनी वेळोवेळी त्यांना लवकर त्या ठिकाणी शाळेला पाठवण्यासाठी, त्याचबरोबर वेळेत त्या ठिकाणी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची सेवा करण्यासाठी त्यांनी सर्वांनी त्या कुटुंबातील त्यांना हातभार लावला. त्यांचं उर्वरित आयुष्य सुखा समाधानाचं भरभराटीत जावं आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावं एवढी दामाचरणी पांडुरंगचरणी त्याचबरोबर गणेशचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द बोलतो सोबत. धन्यवाद गुरुजी. यानंतर महिला पंचायत समितीच्या नूतन गट शिक्षण अधिकारी सन्माननीय डॉक्टर गट विकास अधिकारी सन्माननीय डॉक्टर तत्पूर्वी आदरणीय शिक्षण मंत्री सुजयजी शेळकर सर. त्यानुसार या पावनभूमीमध्ये आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय ज्ञानेश्वर शिंदे सर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आमचे सहकारी मित्र, आमचे क्लासमेट, पंचायत समितीचे माजी सभापती तथा जिल्हा निवडणूक समितीचे सदस्य प्रदीपजी खांडेकर साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या कर्तव्यदक्ष पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी आपल्या तालुक्यातील लंगीच्या जसमीन शेख मॅडम, या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि या सभामंडपामध्ये उपस्थित सर्व सन्माननीय विद्यार्थी बालमित्रांनो, प्रथमतः या कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन आणि संयोजन अतिशय उत्कृष्टरित्या केल्याबद्दल संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बदली, बढती आणि सेवानिवृत्ती हा प्रसंग येत असतो आणि शिंदे सरांचा कार्यक्रम सभापती साहेब मंदिरामध्ये होतो ही खरंच आमच्या सर्व शिक्षकांच्या दृष्टिकोनातून एक आनंदाची, अभिमानाची आणि गर्वाची बाब. जैसे कर्म तैसे फळ असं म्हणतात. आजपर्यंत 36 वर्षाच्या कालावधीमध्ये जे काम केलं त्याची पोहोच म्हणजे हा आजचा कार्यक्रम असं म्हणतो तर काही वाढवून ठरणार नाही. आणि सभापती साहेबांना हा मुद्दा असा मी मनापासून धन्यवाद दिले की एवढा मोठा सभामंडप आमदार साहेबांच्या सहकार्याने या ठिकाणी उभा केला. माझी तर या ठिकाणी याची पहिलीच वेळ. हे काय मंदिर आहे असं वाटत नाही, पाठीमागं मंदिर आहे, पण इथलं जर सगळं बघितलं रूप तर अतिशय सुंदर. म्हणजे विकास कसा असावा, निश्चित समाधानदादा अवकाळीचे आमदार आहे, त्यांच्या राईट हँड म्हणजे तर मॅडम वाढवून ठरणार. अतिशय विश्वासू सहकारी आणि निस्वार्थी भावनेचं काम. तर मला चांगलं आवडतं, पंचायत समितीची निवडणूक असेल किंवा कारखान्याची निवडणूक असेल किंवा आमदार साहेबांची कुठली निवडणूक असेल, अतिशय फंडला काम करणारा आणि कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता एक आपण या मातीमध्ये जन्मलोय आणि लोकांचा विकास करायचा, लोकांची साथ द्यायची, लोकांचे प्रश्न सोडवायचे, एका उदात्त भावनेनं तुम्ही काम करत आहात आणि अतिशय चांगला समारंभ
आणि शिक्षकाचा सभापती कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आणि तुम्ही तो कार्यक्रम लीड घेऊन केला, हा एक अतिशय तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. शिक्षकांच्या बद्दल एक आस्था प्रेम असणारे व्यक्ती म्हणजे प्रतिनिधी खांडेकर. शिंदे सरांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर जेवढं बोलावं तेवढं बोलाय. कारण मी 1995 ला सभापती साहेब सर्व्हिसला लागलो. पहिले 10 वर्ष मी जिल्हा परिषदेला काम केलं. माझी पहिली शाळा खोलली आणि शिंदे सरांची मंगळवारची ते पहिली शाळा मुंबई असती. आम्ही एका केंद्रामध्ये काम केलेलं आहे. तेव्हापासूनचा परिचय आणि कचरेवाडीची ती सुखू आहे. अतिशय शांत, संयमी, निस्वार्थी आणि जिथं कुठं परखड स्पष्टपणे बोलायचं आहे त्या ठिकाणी कोणाला काय वाटतं याचा विचार न करता अतिशय स्वाभिमानी व्यक्तिमत्व. कुठल्याही पदाचा कधी कधी संघटनेमध्ये असेल, सोसायटीमध्ये असेल अपेक्षा केली नाही. अतिशय चांगल्या पद्धतीचं काम संघटनेच्या माध्यमातून, सोसायटीच्या माध्यमातून आणि सगळ्यात महत्वाचं शाळेसाठी मॅडम त्याच्यासाठी आपली नेमणूक आहे ते काम अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही केलेलं आहे. या ठिकाणी 2 मुलींनी मनोगत व्यक्त करत असताना सांगितलं की शिंदे सर आम्हाला नेहमी एक चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करायचे, बक्षीस द्यायचे. कारण प्रेरणा देणं हे फार महत्वाचं. एक मुख्याध्यापक जसा मुख्याध्यापक तशी शाळा. हिवरगाव शाळा जरी मंगळवारच्या जवळपास असली तरी सुद्धा शिंदे सर असतील किंवा त्यांचा सर्व सहकारी स्टाफ असेल. तिथे बरेचजणांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की 2 मुलं शिष्यवृत्तीमध्ये गुणवत्ता यामध्ये आलेली. मॅडम आता तुम्ही इथं मंगळवेढ्यामध्येच आहात तर मंगळवारी जशी संतांची नव्हे तशी गुणवंतांची नव्हे. मंगळवार जसं ज्वारीचं मोठार आहे तसं गुणवत्तेचं मोठार आहे. शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी या ठिकाणी गुणवत्ता यादीमध्ये आलेले. फक्त गुणवत्ता यादीमध्ये आले असं नाही तर नगरपालिकेच्या शाळेतील, जिल्हा परिषदेच्या शाळेतील अनेक विद्यार्थी क्लासरूम ऑफिसर झाले. मला चांगलं आठवते प्रज्ञा फटेवाडीची प्रज्ञा फटे किंवा आमचा मंगळवारचा ढोळे नावाचा विद्यार्थी क्लासरूम ऑफिसर झाला. एका वेळेस 4-4 पोस्ट 5-5 पोस्ट काढलेले. म्हणजे प्राथमिक शिक्षण जे फाउंडेशन आहे जिल्हा परिषद नगरपालिकेच्या शाळेमध्ये आमचे शिक्षक अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात, जगातच घेतात, मुलं घडवतात. फक्त गुणवत्तेच्या बाबतीतच असं नाही तर मगाशी हनुमंतराव मसानी सांगितलं की खेळामध्ये सुद्धा जिल्ह्यापर्यंत मुलं गेले. तर सर्व बाबतीत सर्वांगीण विकास करण्याचं काम शिंदे सर आणि त्यांचे सर्व सहकारी किंवा तालुक्यातील सर्व शिक्षक बंधूंनी अतिशय चांगल्या पद्धतीने करतायत. शिंदे सरांनी केलेलं काम अतिशय उत्कृष्ट आहे. कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता त्यांनी केलेलं काम आमच्या सर्व शिक्षकांना मार्गदर्शक आणि दिशादर्शक आहे. शिंदे सरांना त्यांच्या कामामध्ये वहिनींनी अतिशय चांगल्या पद्धतीची मोलाची साथ दिली. कारण एखादा माणूस चांगल्या पद्धतीचं काम कधी करू शकतोय, घरातून चांगल्या प्रकारचा पाठिंबा असेल, सपोर्ट असेल तरच होऊ शकतोय. वहिनींना देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून धन्यवाद देतो. उभयतांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीनं, श्री संत रामाजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीनं, वैयक्तिक माझ्या चेवेकर परिवाराच्या वतीनं मनापासून उदंड निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण आपल्या नगरपालिकेमध्ये आपल्या पर्वत मांडत असताना सांगितलं की वहिनीचा सुद्धा तितकाच तेवढा मुलाचा हात मुलीच्या पाठीमध्ये राहिला. भारतीय संस्कृती बदलच आहे. त्यावेळी सक्सेसफुल बिहाइंड प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमध्ये एका स्त्रीचा हात असतो. आता या वहिनीचा देखील आपण जोरदार एका काळापासून त्यांचं सुद्धा अभिनंदन करण्याची संधी झाल्यानंतर शिक्षक नेते आदरणीय सुरेश पवार बंधूंची हिवरगाव शाळेचे मुख्याध्यापक आणि कचरेवाडी गावचे सुपुत्र सन्माननीय ज्ञानेश्वर शिंदे गुरुजी यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले या गावचे सुपुत्र, कार्यक्रमाचे अध्यक्ष, माजी सभापती सन्माननीय प्रदीपजी खांडेकर, या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मंगळवेढा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी आदरणीय शेख मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असलेले पंढरपूर बीडचे शिक्षण विस्तार अधिकारी संभाजीराव शिंदे, या केंद्राचे केंद्र प्रमुख मारुती काळुंगे, सर्व संघटनांचे माझे सहकारी उपस्थित, या गावचे सरपंच, याचे सगळे सहकारी,
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, खरं तर वेळ बराच झालाय आणि आता अधिकचा वेळ घेणं उचित होत नाही याची मला निश्चित जाणीव आहे. पण खरं बघितलं तर गेल्या 2 वर्षांमधला हिवरगावमध्ये झालेला हा सेवानिवृत्तीचा दुसरा सोहळा मी अनुभवतोय. आणि प्रदीपजी, मला तर असं वाटतं इथं बसलेल्या आणि सेवानिवृत्ती जवळ आलेल्या अनेकांना असं वाटत असेल की शेवटचं राहिलेलं 1-2 वर्ष इथंच आपण सेवेला यावं आणि निवृत्तीचा कार्यक्रम अशा एका चांगल्या वातावरणामध्ये व्हावा. गावाला शाळेचा अभिमान आणि शाळेला गावाचा आधार हे वाक्य केवळ बोलण्यासाठी नाही, तर या ठिकाणी याची अनुभूती या गावामध्ये काम केलेले माझे सगळे सरकारी शिक्षक सातत्याने घेतात. या गावामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांचं स्वातंत्र्य देऊन गुणवत्तेचं काम अधिक चांगल्या रीतीने करावं आणि हे करत असताना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देण्याचा देखील प्रयत्न घडावा. याच्यासाठी प्रदीपजी खांडेकर आणि त्यांचे सगळे सहकारी इथल्या शिक्षकांना 100% स्वातंत्र्य देतात आणि त्याची परिणिती म्हणून कमी पटसंख्या असलेली शाळा पण इयत्ता 8वी पर्यंत वर्ग अत्यंत चांगल्या रीतीनं या ठिकाणी चालत आहेत आणि हे वर्ग चालत असताना गुणवत्तेचं काम देखील या ठिकाणी चांगल्या रीतीने झालं. पण विशेष करून हनुमंतराव मगाशी बोलताना पण सांगितलं की पोरं दिसायला पाहिजे पण खेळात भारी आहे. पण आपण हे नाही सांगितलं या सगळ्यांचे भाग आट्यापाट्याचे ठरवलं आणि म्हणून घरामध्ये असलेला वारसा या ठिकाणी ही नवी पिढी देखील क्रीडा क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या रीतीनं पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करते आहे. हरिभाऊ गिरे गुरुजींनी या ठिकाणी गुणवत्तेचं खातं उघडलं. शिष्यवृत्तीमध्ये 2 विद्यार्थी या ठिकाणी आले आणि हे सगळं करत असताना गेल्या अनेक वर्षापासून कबड्डी असेल, खो खो असेल, लंगडी असेल या सगळ्या क्रीडा प्रकारामध्ये ही शाळा सातत्यानं अव्वल राहिलेली आहे आणि म्हणून इथं काम करणाऱ्या सगळ्या शिक्षक बांधवांना देखील मी मनापासून धन्यवाद देणार. हे धन्यवाद देत असताना या ठिकाणी दातपूर शाळेमधले दादामुर्ती आणि त्यांच्या सगळ्या सहकारी आता कार्यक्रमस्थळी इथं पोहोचलेले कारण शाळेची वेळ 12-12:30 आणि मोहोळ तालुक्यामध्ये शाळेवर इथं यायला थोडा वेळ झालेला असला तर एक गोष्ट या निमित्तानं आवर्जून उल्लेख केला पाहिजे की ज्या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून शिंदे गुरुजींना काम करण्याची संधी मिळाली त्या ठिकाणी सगळ्या सहकार्यांना अधिकची प्रेरणा देण्याचा प्रयत्न त्यांच्या हातनं चांगल्या रीतीनं घडला आणि म्हणून दातपूरमध्ये गेल्या वर्षी शिष्यवृत्तीला विद्यार्थी आले आणि या वर्षी शाळेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा विद्यार्थी आले. हे अत्यंत समाधान घेऊन शिंदे गुरुजी या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत असं मला वाटतं. पण त्यांची पंढरपूर तालुक्यामधल्या भंडीशेला या शाळेवरती सेवेला त्यांचा आरंभ झाला. लुगड्यावरती शाळेवरती त्यांनी चांगलं काम केलं आणि काम करत असताना ज्या वेळेला पंचायत समितीच्या माध्यमातून स्वच्छतेच्या संबंधानं पालकांच्या जनजागृतीची भूमिका गट विकास अधिकाऱ्यांनी ज्या वेळेला सोपवली त्यावेळेला आपल्या वाडी वस्तीवरती 100% शौचालयाचं काम झालं पाहिजे या भूमिकेवरनं पालकांच्या मनात स्पर्धा लावणारा हा शिक्षक म्हणजे जो कोणी पहिला शौचालय बांधून पूर्ण करेल त्याला मी पूर्ण कपड्याचा आहे करेल अशा पद्धतीची भूमिका घेणारा शिक्षक उरलेल्या सगळ्या शाळांमध्ये देखील अशाच पद्धतीचं चांगलं काम त्यांनी केलं. मला आठवतं की ताटे गुरुजी, चंदू पवार गुरुजी, राजा पाटील गुरुजी आणि ही सगळी टीम शिंदे गुरुजी हे सगळे जण त्यावेळेला डोंगरगाव शाळेवरती होते आणि शाळा एका पठारावस्थेच्या टप्प्यावरती आली होती. त्यावेळेला राजा पाटील गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली त्या शाळेमध्ये अत्यंत भरीव स्वरूपाचं काम झालं. त्याच्यामध्ये देखील स्वतःचा वाटा अधिक देण्याचा प्रयत्न शिंदे गुरुजींनी केला आणि बोलत असताना सहकारी शिक्षक बांधवांनी आणि विद्यार्थी बांधवांच्या भाषणामधनं देखील
एक गोष्ट या ठिकाणी अधोरेखित झाली की त्यांचा हात मोकळा मोकळ्या मनानं शाळेच्या उद्धारासाठी, शाळेच्या उत्कर्षासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी खिशामध्ये हात घालायला जी ताकद असावी लागते ती ताकद शिंदे मूर्तीने सातत्याने जपली. मी बऱ्याच वेळेला असं म्हणतो की शिक्षकांचा किंवा कर्मचाऱ्याचा पगार हा केवळ त्याच्या एकट्याच्या घरासाठी नसतो, त्याच्यावरती समाजाचा देखील हक्क आणि अधिकार असतो. हे मानणारा मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून इतर वेगळ्या पद्धतीने बांधिलकी आपल्याला सत्ता नाही आली तरी चालेल, पण भाजीच्या मंडईमध्ये गेल्यानंतर मेथीची जुडी 10 रुपयाला सांगितल्यावर आमचा गुरुजी आणि कर्मचारी 15ला 2 तरी म्हणू नका, ते शेतकऱ्याला 10 रुपये द्या असं सातत्याने सांगण्याची भूमिका आम्ही घेतो आणि त्या पद्धतीमध्ये काम करणारे शिंदे मूर्ती या ठिकाणी निश्चितपणाने आहेत आणि अशा पद्धतीनं चांगल्या रीतीनं काम करत ते निवृत्त झालेले आहेत. मला निश्चितपणाने आनंद आहे की शिक्षकांच्या चळवळीमध्ये गेल्या 25 वर्षापासून ज्या वेळेला मी काम करतोय हे काम करत असताना मी पोस्टल बांधताना अचानक कुठल्या संघटनेचा अध्यक्ष किंवा पदाधिकारी झालो नाही. अनेक वर्ष काम केलं आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये हजारो शिक्षक वेगवेगळ्या संपर्कामध्ये येऊन म्हणतात की पवार मूर्ती तुमच्याकडे नेतृत्व आल्यानंतर तुम्ही काय करू शकता हे आम्ही बघितलं. असे अनेक प्रसंग आहेत, मी त्याचा उल्लेख करत नाही, पण एक गोष्ट तुम्हाला आवडून या ठिकाणी सांगेन की गेल्या वर्षी जिल्हा परिषदेनं बंड्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आणि कचरेवाडीचे अनुषंग गुरुजी, ज्ञानेश्वर मेटकर गुरुजी आणि वेगवेगळ्या तालुक्यामधल्या काही शिक्षकांनी मला या गोष्टीची जाणीव करून दिली की पवार गुरुजी अगोदर मुख्याध्यापकाची पदोन्नती आणि पुन्हा मुख्याध्यापकाची बदली हे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वेळापत्रक घालून दिलंय, आम्ही तिथं बघतोय. आणि या सगळ्या शिक्षक बांधवांना घेऊन जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या समोर यांची भूमिका अत्यंत सक्षमपणाने मांडली आणि गेल्या वर्षी 42 मुख्याध्यापकांना शेवटच्या अंतिम टप्प्यावरती त्यांच्या पदामध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर शिंदे मोहोळ तालुक्यामध्ये दासपूरला होते, दूर अंतरावरची शाळा होती. कल्याण गुरुजींचं आपल्याच तहसीलचे कल्याण गुरुजी तिथं होते, त्यांचं निधन झालं आणि त्याला तिथं काय करण्याची संधी मिळाली. रोजचा प्रवास करावा लागत असताना आम्ही ज्या वेळेला संघटना म्हणून भूमिका घेतली त्यावेळेला शिंदे गुरुजींना, अनुषंग गुरुजींना, मेटकर गुरुजींना या तालुक्यामधल्या त्या ठिकाणी आपल्या भागामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि शेवटच्या अंतिम टप्प्यावरती ही सगळी माणसं आपल्या भागामध्ये काम करती झाली. याचा एक निश्चितपणे आनंद आणि समाधान आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं एक चांगला काम करणारा, सगळ्यांना सोबत घेणारा, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारा एक शिक्षक आज या ठिकाणी निवृत्त होतोय आणि निवृत्त होत असताना एक चांगलं समाधान देखील त्यांच्या वाट्याला आलेला आहे. मी नेहमी असं म्हणतो यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस व्हावा. त्यांच्या 36 वर्षाच्या सेवेनंतर एक चांगला आनंद आणि समाधान घेऊन ते निश्चितपणे निवृत्त होत आहेत. शिक्षक हा कधीही निवृत्त होत नसतो, तो समाजाचा देखील मार्गदर्शक असतो आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये अनेक विधायक चळवळींना मार्गदर्शन करण्याची भूमिका शिंदे मूर्ती निश्चितपणे घेतील. मगाशी हनुमंतराव आपण गोष्ट सांगितली आणि जर गोष्टीमध्ये सासूने काय सांगितलं तर माणसं बघून कचराटा आणि सून बराच वेळ थांबली हे आपण सांगितलं. आता कोण सासूच्या तर अंगात नाही ते असं म्हणाली माणसं बघून कचराटा आणि सुनेला उत्तर असं दिलं की एवढ्या वेळात माणूसच आला नाही. मला असं वाटतं सुनेला वाटत होतं येताना माणूस यावा आणि कचरा त्याच्या अंगावर टाकावा, कचरा माझ्या अंगावर का टाकला हे विचारल्यानंतर सासूने मला कसं सांगितलंय असं म्हणून मी तिच्यावरती फाडण्याची संधी सुनेला कदाचित हवी असावी. पण मला असं वाटतं की सासूच्या विचाराचं अधिक दृढीकरण करण्यासाठी
माझ्या शिक्षक बंधूंनी या पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीनं चांगलं काय करावं, शिंदे गुरुजी निश्चितपणाने असं चांगलं काम करणारे विचारधारेचे आहेत. त्यांना उत्तम आरोग्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. त्यांना चांगलं आरोग्य लाभलेलं आहे. वैद्य साहेबांनी वेळेवरती डबा त्यांना दिल्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. आणि म्हणून वैद्यला देखील या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्तानं आमच्या या स्पष्ट वक्ते असलेल्या गुरुजींना, आपल्या प्रतिदेवांना आपण सांभाळून घेतलंय. आपली ही जोडी भविष्य काळामध्ये देखील अशाच पद्धतीनं निकोप रीतीनं वाटचाल करावी एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि संतोष. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या सन्मान सोहळ्याचे सेवापूर्ती ड्रॉप करतोय आदरणीय आमदार साहेबांच्या सूचनेवरून. कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्या देखण्या सभागृहामध्ये आपण बसलेले आहात त्याचे कल्पक निर्माते, घरी सुद्धा असं हॉल होणार नाही असा हॉल ज्यांनी तयार केला ते या नगरीचे भूषण, आपल्या मंगळवेढा तालुक्याचे भूषण सन्माननीय सभापती साहेब, आमच्या कर्तव्यदक्ष मार्गदर्शिका गट विकास अधिकारी सेठ मॅडम, व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय आणि ज्यांच्यासाठी हा सगळा अट्टहास केलेला आहे ते आपले सत्कारमूर्ती शिंदे गुरुजी, त्यांच्या धर्मपत्नी, समोर बसलेले सगळे मान्यवर आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा क्षण आनंद, अभिमान आणि थोड्याशा डोळ्याच्या कडा ओलावणारा आनंद याच्यासाठी आहे की नाबाद 58 वर्ष आमच्या शिंदे सरांनी या शिक्षण क्षेत्रामध्ये काढलेली आहे. खरं तर हे शिक्षण क्षेत्र पवित्र आहे. तेवढ्याच पावित्र्यानं त्यांनी या ज्ञान मंदिरामध्ये विद्यार्थ्यांना घडवण्याचं, संस्काराची शिदोरी देण्याचं आणि एकंदरीतच सर्वांगीण विकास करण्याचं काम केलेलं आहे, नाबाद केलेलं आहे. म्हणून आनंद आहे, अभिमान असा याच्यासाठी आहे की एवढ्या सगळ्या मनोगत व्यक्त करताना आमच्या शिंदे सरांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उघडून दाखवलेले आहेत. खरं तर या व्यक्तीकडे बघितलं तर असं वाटत नाही साधी राहणी आहे, परंतु काम आणि विचारसरणी खूप मोठी आहे. त्यामुळं मला अभिमान आहे त्यांच्या कार्याचा. केंद्राचा केंद्र प्रमुख म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या केंद्रातल्या एका शिक्षकाचा सेवापूर्ती सन्मान होतोय त्याचा मला अभिमान आहे. आणि डोळ्याच्या कडा पाणावत आहेत त्याचं कारण असं आहे की उद्यापासून एखादी माहिती राहिली तर माझ्याकडे सेवा असणाऱ्या लिस्टमध्ये शिंदे सरांचं नाव आहे. अहो शिंदे सर ते एक कड वाटे नाम झाले का फोटो आपल्यावर हा नाहीतरी करावं लागतंय, काहीतरी करावं लागतंय असं म्हटल्यानंतर लगेचच करतो आणि धडा 10-15 फोटो पाठवून देण्याचा त्यांचा जो कार्याचा अनुभव होता तो आता नाही येणार पुढच्या महिन्यापासून. म्हणून थोडं दुःखही होत आहे. परंतु असं अनेकांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये नियुक्ती आहे, बढती आहे, बदली आहे आणि सेवानिवृत्ती. परंतु जी व्यक्ती आपल्या सेवा काळामध्ये प्रामाणिकपणे कर्तव्य बजावते त्याच व्यक्तीच्या वाट्याला एवढ्या मोठ्या प्रमाणातला सेवापूर्ती सन्मान सोहळा वाट्याला येतोय. शिंदे सरांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांच्या 3 तप 36 वर्ष त्यांनी शिक्षणामध्ये घालवलेले आहेत. 3 तालुके, सुरुवात पंढरपूर, मग मंगळवेढा, मग मोहोळ, प्रत्येक ठिकाणच्या शाळेमध्ये त्यांनी केलेल्या आठवणी कार्याच्या रूपानं आजही आपल्याला साक्ष देत आहे. आताच आपल्या अनेकांनी ते ऐकलेले आहे, त्याची पुनरावृत्ती व्हायला नको. लोढे वस्तीला स्वच्छतागृहाची मोहीम आहे. डोंगरगाव मध्ये आल्यानंतर उभारलेली कमान, लावलेली झाडं, एकंदरीत शाळेची वाढवलेली शोभा. पुढे दातपूरला गेले, ज्या दातपूरच्या इतिहासामध्ये स्कॉलरशिपचा नंबर नव्हता, गुणवत्ता विद्यार्थी आले नव्हते, आमच्या गुरुजींच्या पायगुणावर नवे त्यांनी तिथल्या काळात आमच्या शिक्षकांना लढ आणि तो मुख्याध्यापक म्हणून माझं जे काही कर्तव्य आहे, जो सपोर्ट द्यावा लागतोय, जी मोकळीक द्यावी लागते ती मी देतोय. आणि याचंच फलित म्हणून तिथं विद्यार्थी स्कॉलरशिपला आले. नंतर बदलीनं आमचे शिंदे सर हिवर गावामध्ये आले. इथं सुद्धा सभापती साहेबांना माहिती आहे की बाकी सगळ्यांमध्ये आपलं गाव पुढे आहे, परंतु स्कॉलरशिपच्या बाबतीमध्ये थोडं मागं होतं. शिंदे सर आले. यावर्षी वर्षभरामध्ये 8 वाजता मॅडम यांचा तास चालू असायचा आणि 8 ते 10:30 या सगळ्या प्रक्रियेतून आपल्या सगळ्याला माहिती आहे की शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत मानाची आणि विश्वसनीय समजली जाणारी ती शिष्यवृत्ती परीक्षा आहे. तर त्या परीक्षेमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण तर झालेलेच आहेत. 7-10 विद्यार्थी बसवलेले होते.
7 विद्यार्थी पात्र म्हणजे उत्तीर्ण झालेले आणि 2 विद्यार्थी शिष्यवृत्तीचे मानकरी झालेले. तर हे जे सगळ्या टीमनी केलं असलं तरी पण त्यांचं नेतृत्व करण्याचं काम शिंदे सरांनी केलेलं आहे. खूप काही बोलण्यासारखं आहे, परंतु वेळेअभावी 2च किस्से. एक तर मी जून मध्ये या तालुक्यात पंढरपूरहून बदलून आलेलो आहे आणि पहिलाच प्रसंग त्यांच्या कार्याचा अनुभव म्हणजे किती प्रामाणिकपणे सरांनी काम केलेलं आहे हे सांगणे या ठिकाणी उचित होईल. पुस्तकं पाठ्यपुस्तक आलेली होती, मोफत त्याचं वितरण करायचं होतं. ग्रुपवरती मेसेज टाकला, स्वतः मुख्याध्यापक आपली सगळी टीम घेऊन पोटी घेऊन आलेले होते. नवे प्रत्येक मिळालेला गट, हा मला पहिलीचे 15 मिळायला पाहिजे, ते सगळे विषय 15 मिळालेले आहेत का, कुठलं कमी मिळू नये ह्याचे स्वतः घेत होते. खरं तर पुढच्या महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत, करतील बाकीचा सगळा स्टाफ असं म्हटणं साहजिक होतं, परंतु त्यांच्यातली कर्तव्य बुद्धी त्यांना असं करायला परावृत्त करत होती. तिथं गेलं आणि गेल्याच आठवड्यामध्ये जरा आपल्या शिवसाहेबांनी व्हीसी घेतलेली होती आणि एक वेळ मागे ना त्याच्यामध्ये जरा थोडं आपण मागे होतो आणि ते झाल्यानंतर मग लगेच आमच्या गट शिक्षण अधिकाऱ्याने आम्हाला तातडीने संदेश दिले की काही पण करून लावलेले आहे झाडं, फक्त आपण त्या मुलाच्या आईचा फोटो अपलोड करून त्यावरती हे करायचं आहे. तर लगेच त्याला फोन केला, शिंदे सर तेवढं राहिले, हो राहिले, हो लगेच करतो. आणि मला सांगायला आनंद आहे की 5 वाजेपर्यंत 15 प्रमाणपत्र आमच्या ग्रुपवर सरांनी टाकली. म्हणजे अत्यंत प्रामाणिकपणे सरांनी काम केलेलं आहे. या पुढच्या काळामध्ये आता अनेकांनी सांगितले हे करावं ते करावं, मी सांगेन 58 वर्ष बंधनं आपण पाळली. आता तुमच्या मनाला ज्याच्यात समाधान मिळेल, ज्याच्यात आनंद मिळेल ते काम तुम्ही करावं ईश्वराकडे. आणि मी प्रार्थना करतोय माझ्या केंद्राच्या वतीनं की त्यांचं पुढचं सगळं उर्वरित आयुष्य आहे ते सुखा समाधानाचं, आरोग्याचं आणि असंच उत्साही जावं एवढ्याच त्यांना केंद्राच्या वतीने मी मनोमन शुभेच्छा देतो. बोलण्यासारखं भरपूर जरी असलं तरी मला त्यांनी सांगितलं 3 मिनिटात जाऊ देऊ नका. त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर आपल्याला पंचायत समिती व विकास अधिकारी सन्माननीय डॉक्टर जसमीत देशमुख मॅडम आपला स्वागत आहे की आपण आपल्या मनोगताच्या माध्यमातून शिंदे गुरुजींना शुभेच्छा व्यक्त कराव्या. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे. आज सर्वजण आपण असं ज्यांच्या नावातच ज्ञान हा शब्द आहे असे ज्ञानेश्वर जी शिंदे गुरुजींच्या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित आहोत. आजच्या कार्यक्रमाचे कार्यक्रमासाठी उपस्थित दर्शवलेले माननीय आमदार साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सभापती खांडेकर साहेब, कार्यक्रमात उपस्थित आले सर्व मान्यवर, गावचे सरपंच, ग्रामस्थ, शिक्षक बंधू आणि माझे लाडके विद्यार्थी मित्र मैत्रिणींना. तर इथे आता कसं आहे, आजच्या कार्यक्रमाचं स्वरूपावरूनच लक्षात येत आहे की या सन्मान सोहळ्यासाठी इतक्या गावातून सगळे ग्रामस्थ असणं, इथले शिक्षक, इथले विद्यार्थी, यावरच लक्षात येतं की त्यांनी किती चांगलं ज्ञान देण्याचं काम गेल्या 36 वर्षामध्ये केलेलं आहे. आता प्राथमिक शिक्षक म्हणजे याच्यात खूप मोठी जबाबदारी असते. लहान मूल हे मातीचा गोळा असतं आणि या गोळ्याला आकार देण्याचं काम आपल्या शिंदे मुलीने अखंड 36 वर्ष खूप चांगल्या पद्धतीने निभावलेलं आहे. आपल्याला या मुली जी आहेत त्यांनी खूप चांगलं सांगितलं की शिक्षकांचा आपल्या गुरुजींचा स्वभाव कसा आहे, थोडासा कडक होता, पण आम्हाला खूप चांगलं समजायचे, आमच्या चांगल्यासाठी होतं हे विद्यार्थ्यांना कळत आहे. याच्यावरच ती त्यांच्या कार्याची हीच खरी पावती आहे. कधी पण ज्या शाळेचे आणि ज्या विषयाचे शिक्षक खूप चांगलं शिकवतात ते शिक्षकच विद्यार्थ्यांना आवडत असतात आणि त्या शिक्षक तो विषय सुद्धा त्या मुलांचा पक्का होतो. म्हणजे एखाद्या विषयाचं मराठीचं शिक्षक असतं, मराठीचे शिक्षक चांगलं शिकवतात, मराठी विषय आवडतो, इंग्लिशचे शिकवतात, इंग्लिश विषय आवडतो आणि त्या शाळेचा पट पण तेवढाच वाढतो. तर आज आपले 2 स्कॉलरशिप मध्ये पण विद्यार्थी आलेले आहेत, ठिबरगावचे हे पण कळलं, त्यांचं खूप अभिनंदन. आणि या शाळेच्या टीमचं मुख्याध्यापक म्हणून आपले शिंदे मुलींचं पण खूप अभिनंदन. असेच नवोदयसाठी आणि वेगवेगळ्या परीक्षासाठी, वेगवेगळ्या स्पर्धांसाठी आपले विद्यार्थी चमकावे असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं, प्रत्येक पालकांना वाटतं. तर ही खूप चांगली परंपरा आहे आणि अशा पद्धतीनेच पुन्हा ठिबरगावमधून आणि इतरही शाळेच्या निरामय शाळेमधून चांगले विद्यार्थी घडावे. मी पण मराठी शाळेमधून शिकले, मराठी शाळेमधून शिकून 10वी पर्यंत मराठी शिकून, त्यावेळेस सेमी इंग्लिश वगैरे असंही नव्हतं, मराठी शिकूनच मी पुन्हा डॉक्टर झाले आणि सगळं मराठी शाळेमुळे झालं. मी माझ्या शिक्षकांना आजही आठवते. तसंच गुरुजींना तुम्ही नक्कीच
तत्वात आपल्या उद्याचा पिढी घडवण्याचा, उद्याचा भारत देश घडवण्याचा, एक चांगलं व्यक्तिमत्व घडवण्याचं आणि एक नागरिक घडवण्याचं काम आपले सगळे गुरुजी करीत आहात. आणि सरांचं मी खरंच इथं अभिनंदन करते आणि त्यांना इथून पुढच्या म्हणजे यानंतर सुद्धा ते नक्कीच त्यांचं ज्ञान देण्याचं काम कोणत्या ना कोणत्या माध्यमातून नक्कीच करतील. त्यांच्या सेवेचा त्यांना अजून यानंतर लाभ मिळू शकेल. तर त्यांना इथून पुढच्या आयुष्यासाठी सुद्धा मी शुभेच्छा देते आणि इथे बोलून मी थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. शिंदे गुरुजींचा जीवनपट मान्यवरांची मनोगत विद्यार्थ्यांचं मनोगत ऐकल्यानंतर एवढंच मला असं वाटतं सर्वांना अधिकार असं हा मनुष्य कदाचार कोणत्याही कर्मफळाच्या अपेक्षा संबंधात होता हा माणूस गेल्या 3.5 दशकात अनेकदा या क्षेत्रासाठी झटला अहोरात्र उभा राहिला. अशा आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती उत्सव होते यांना सर्वांचं ज्येष्ठ मार्गदर्शन आदरणीय शिंदे गुरुजींना विनंती आहे की आपण आपल्या मनोगताच्या माध्यमातून सत्कार बोलताय आदरणीय शिंदे गुरुजी जोरदार टाळ्या वाजवून आपण गुरुजींनी या ठिकाणी त्या मनोगताच्या माध्यमातून स्वागत करूया. आदरणीय शिंदे गुरुजी. आदरणीय व्यासपीठ आणि आदरणीय सभामंडळ, हा सत्कार अतिशय भारावून गेलेलो आहे. तर या गावचे सर्वे सभा प्रदीपजी खांडेकर साहेब अध्यक्ष, आमचे बंधू विस्तार अध्यक्ष संभाजीराव शिंदे, जिल्हाध्यक्ष रोहित पवार, बेडू मॅडम, जस्मी शेख मॅडम, जिल्हा सोसायटीचे संचालक संजयजी चेरेकर, या गावचे माजी चेअरमन हनुमंतरावजी मासाळ, त्यानंतर आमचे निर्णय माजी सरपंच दादासाहेब कादोर, व्यासपीठावर सर्व मान्यवर मारुती काळुंगे हे अतिशय चांगले आणि हाडाचे केंद्र म्हणून आपल्याला लावलेले आहेत आणि इथून पुढं त्यांच्या कार्याचा इथं आपल्याला फायदा होणार आहे. तसेच आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, समाजाचे नागरिक, सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि आपल्या कार्याचा शेवट ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी आपलं निरोप समारंभ झाला पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा होती. ती आज पूर्ण झालेली आहे आणि सतत काम करत असताना प्रामाणिकपणे काम करणं हे माझ्या स्वभावात होतं आणि म्हणतात ना, वर्तमान काळ जर उज्ज्वल असेल तर भविष्यकाळ निश्चितच उज्ज्वल आहे. आणि त्या वर्तमान काळाचा ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथं प्रामाणिकपणे काम केलं, कार्याचा गौरव जरी नाही केला तर पण काम प्रामाणिकपणे केलं आणि त्याचीच ही प्रचिती आहे. आणि एवढे बोलून मी माझे 4 शब्द बोलतो. धन्यवाद गुरुजी. उत्साहाने आनंदाने भरलेलं सभागृह काही क्षणातच अतिशय भावनिक झालं. हेच खरं तर जीवनाच्या सरी काठावर जिंकण्याचा मनोबिंदू असतो. निश्चितशी सुद्धा असा मनोबिंदू गुरुजीने आपल्या संपूर्ण आयुष्याच्या सेवेमध्ये साधला. यानंतर आपण सर्वांची मनोगत ऐकली, परंतु व्यासपीठावर बसल्यापासून ज्याची नजर फक्त कोणकोण आलं, विद्यार्थी काय करताय, कोणते काही लोक बसले आहेत, कोणते पाहुणे आले आहेत, ते सगळे नजर त्यांची खेळत असते. आदरणीय योगी साहेबांनी एक शब्द सुद्धा तोंडातून काढलेला नाही. योगी साहेब बोलणारही नाही हे मला माहीत आहे, परंतु आदरणीय वेळो मॅडम आपल्या विनंतीवर योगी साहेबांना मी एवढं सांगतो की योगी साहेबांनी उपस्थित सर्व शिक्षक वर्ग यांच्या समोर एवढंच म्हणावं, अहो शाळेची वेळ झाली, अहो शाळेची वेळ झाली. तेवढं
वेळ झाली. उद्यापासून अहो शाळेची वेळ नाही झाली, अहो उद्याची वेळ झाली. अतिशय सुंदर असा हा कालखंड सेवा केल्यानंतर सुद्धा त्या दोन्ही भूमिकांच्या संसार वेळेवरती वाटत आहोत. हीच भगवंत मानवाच्या कामसेवेची प्रार्थना करू. अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगळा पंचायत समितीचे माजी सभापती विभागराव मंडळीचे लाडके सुपुत्र बोलताय सन्मान्य सभापती महोदय प्रभूजी खांडेकर साहेब. आज या ठिकाणी आमच्या हिवरगाव शाळेचे मुख्याध्यापक शिंदे गुरुजींच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित तालुक्याचे गट विकास अधिकारी श्री मॅडम, त्याचबरोबर पवार गुरुजी, शेळकर गुरुजी आणि सर्व शिक्षक, त्याचबरोबर शिक्षिका आणि सर्व ग्रामस्थ. मला आवर्जून सांगायचे की गेल्या महिन्यामध्ये शिष्यवृत्तीमध्ये आमच्या 2 विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेमध्ये 2 विद्यार्थी झाले आणि त्यावेळेस याच्या अगोदर कधीच आमच्या शाळेमध्ये गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थी आले होते. परंतु गेल्या वर्षीपासून मुख्याध्यापक म्हणून आमच्या शाळेला शिंदे गुरुजी आले. त्यांनी आणि त्यांच्या सर्व स्टाफने, विशेष करून विजय गुरुजींनी अतिशय चांगल्या पद्धतीनं उपस्थित येऊन आमच्या शाळेचा नावलौकिक वाढवला. त्याचबरोबर आमच्या गावाचा आणि सर्व ग्रामस्थांचा मान उंचावेल असं काम केलं. त्यामुळे आम्ही ठरवलं की शिंदे गुरुजींचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आम्ही हिवरगावातच घेणार आणि गुरुजींनी पण त्यावेळेस लगेच आम्हाला संमती दिली आणि अशा पद्धतीने आज या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय. तर मला अभिमानानं सांगायचं आहे की आमच्या छोट्याशा शाळेचं सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असं नावलौकिक करून दिला आणि इथून पुढच्या काळामध्ये असं तुम्ही मार्गदर्शन आम्हाला करावं आणि पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही सुखाचे आणि समृद्धीचे बरोबराटीचे आयुष्य जगावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, कामशिरीचरणी प्रार्थना करतो आणि म्हणजे धन्यवाद सभापती महोदय. यानंतर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरगावचे सहशिक्षक आदरणीय उद्धव इंगळे मागतील तत्पूर्वी सर्व उपस्थित शिक्षक मंडळी वैयक्तिक सत्कार आपल्या आभार प्रदर्शनानंतर करावे आणि सर्वांसाठी सुंदर अशा मिष्टान्न भोजनाची स्नेह भोजनाची व्यवस्था ठिकाणी करण्यात आली आहे. आपण सर्वांनी जेवण करून इथे मार्गस्थ व्हावं अशी शिंदे आभार प्रदर्शन आदरणीय उद्धव इंगळे. हिवरगाव शाळेचे मुख्याध्यापक माननीय शिंदे गुरुजी यांच्या सेवापूर्ती समारंभानिमित्त या ठिकाणी मान्यवर उपस्थित झाले आणि या कार्यक्रमाची शोभा या ठिकाणी वाढवली. इथं आमदार माननीय समाधान अवतारेसो या ठिकाणी उपस्थित झाले आणि शिंदे गुरुजींचा सर्व परिवार त्यांनी सत्कार केला. त्याचप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रम जो या गावात आणि या ठिकाणी देवळामध्ये इथे घेतला ते मंदिर या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिलं सभापती माननीय प्रदीपजी खांडेकर यांनी आणि या ठिकाणी कार्यक्रमासाठी संपूर्ण त्यांनी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि त्याचप्रमाणे इथं पूर्ण सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. त्यानिमित्त माजी सभापती माननीय प्रदीपजी खांडेकर यांचे या ठिकाणी आभार मानतो. त्याप्रमाणे या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी माननीय जसमीत शेख मॅडम उपस्थित झाल्या, त्यांचेही इथं आभार मानतो. त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधानजी माने या ठिकाणी कार्यक्रमासाठी संपूर्ण वेळ त्यांनी या ठिकाणी दिला, त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे विस्तार अधिकारी संभाजीराव शिंदे, केंद्र प्रमुख काळुके साहेब यांनी हा कार्यक्रम यशस्वी पार पडावा यासाठी मेहनत घेतली, त्याचे मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या संघटनांचे नेते आणि जिल्हा शिक्षक समितीचे अध्यक्ष पवार गुरुजी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनी शिंदे गुरुजींना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे संजय चरेकर यांनी या ठिकाणी उपस्थित राहून शिंदे गुरुजींना शुभेच्छा दिल्या, त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे ताटे गुरुजी शिक्षक संघाचे अध्यक्ष सोळपुंडे गुरुजी इथे उपस्थित झाले आणि कार्यक्रमाला या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शनाने
त्याला शुभेच्छा दिल्या, त्यांचा आम्ही आभार मानतो। या ठिकाणी तालुक्यातले सर्व शिक्षक, त्याचप्रमाणे आमचे हिवरगाव शाळेचे विद्यार्थी आणि इथले हिवरगावचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचं मी शिंदे परिवाराच्या वतीनं, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरगाव यांच्या वतीनं सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर